ते जर केलं नाही त्यांनी एका महिन्यात तर त्यांचं जे परवाना आहे बॅच आहे तो 3 महिन्यासाठी सस्पेंड होणार आहे। नोटिस मिली है, क्या बताया साहब ने? साहब ने बोला 30 दिन में मराठी सीखना है। बैच लाइसेंस उनका सक्रिय रखना है तो उन्हें मराठी भाषा का ज्ञान होना आवश्यक है। इसको लायसन्ससुद्धा रद्द होऊ शकतं। त्यासाठी ही जी कारवाई आहे ही नोटीस द्यायची कारवाई आहे। त्यांना सांगण्यात येतं की 30 दिवसाच्या आत अजूनसुद्धा तुम्ही शिकू शकता। सर जैसे कि अगर पैसेंजर भी बात करेंगे हम लोग से मराठी में तो हम लोग थोड़ा बात करें सीख जाएंगे मराठी में। वो आके पहले से हिंदी में बोलते हैं। आप बोलो, गाँव गए थे। आता है, टूटा फूटा बोलने आता है लेकिन पूरा नहीं। महाराष्ट्र में टैक्सी चालक कैब चालकों को लेकर मराठी भाषा का ज्ञान होना ज़रूरी है। इस तरीके से परिवहन मंत्री की तरफ से एक आदेश जारी किया गया था 100 दिन पहले। इन 100 दिनों में महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन आरटीओ विभाग द्वारा भी तमाम जगहों पर कैंपेन किए गए और लोगों को, रिक्शा चालकों को खासकर मराठी ट्रेनिंग दी गई और उन्हें सर्टिफिकेट दिए गए। अब 15 अगस्त बीत चुका है, जो आखिरी मुद्दत दी थी सरकार ने, परिवहन विभाग ने, उनकी तरफ से अब फिर कार्रवाई शुरू की गई है। यहाँ पर जिस पॉइंट पे हम खड़े हैं ये वसई विरार है। वसई विरार का प्रादेशिक परिवहन विभाग यानी जो आरटीओ डिपार्टमेंट है वो कार्रवाई कर रहा है। यहाँ पे 6 स्क्वाड जो है वो 6 स्क्वाड मौके पर हैं, अलग अलग लोकेशंस पे कार्रवाई कर रही हैं। जिस जगह मैं खड़ा हूँ यहाँ की तस्वीर दिखा दूँ, ये वसई फाटा है वसई विरार का। NH48 नेशनल हाईवे संख्या 48 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्ग का ये वसई फाटा है और वहाँ पर ये ड्राइव ले रही है यहाँ की विरार टीम और आरटीओ की टीम। और यहाँ पर मौके पे देखिए उन रिक्शा चालकों को नोटिस दी जा रही है, उन रिक्शा चालकों की शोध दी जा रही है, ढूंढ रहे हैं और उनको ढूंढकर उन नोटिस दी जा रही है। और इस दौरान उन्हें अगले 30 दिन के अंदर मराठी सीखने और सर्टिफिकेशन सरकार के लिए, सरकार की तरफ से जो आदेश हुआ है सर्टिफिकेशन का, वो सर्टिफिकेशन लेने का जो है वो प्रक्रिया ये आखिरी दौर में है। इसी दौरान हमारे साथ यहाँ पे देखिए तमाम रिक्शा चालक भाई हैं और इन्होंने, आप लोगों ने सर्टिफिकेट ले लिया है, आपका बाकी है। तो जिन लोगों का सर्टिफिकेशन बाकी है अभी मराठी बोलने को लेकर जो ये जी रहा है उसके अकॉर्डिंग मैं आगे बात कर रहा हूँ। यहाँ पे एक जन के हाथ में है अभी नोटिस जो आपको मिली है, क्या नाम है भाई साहब? नीतीश मिश्रा। नितेश जी, क्या कहेंगे? अभी आपको एक नोटिस मिली है, क्या बताया साहब ने? साहब ने बोला 30 दिन में मराठी सीखना है। क्या बोले? साहब बोले नोटिस है 30 दिन में मराठी सीखना है। अच्छा, जो अभी सिखा रहे थे मराठी उसमें आप नहीं पहुँच पाए थे? नहीं, मैं गांव गया था, अभी 1 तारीख को आया। अच्छा, अभी आपको क्या करना है इस पे? अभी मतलब आप अभी क्या करेंगे? आपको नोटिस मिल गई तो अभी नाम लिखाएंगे, सीखेंगे मराठी। नाम लिखाएंगे, सीखेंगे मराठी। मराठी थोड़ी भी नहीं आती आपको? नहीं, थोड़ा बहुत आता है। थोड़ा बहुत आता है। हाँ, जैसे जान लेते हैं। हाँ, जैसे अगर मुझे वसई जाना है तो मैं बोलूँगा भाई वसई चलोगे क्या? वसई मध्ये मला वसई जायचं आहे। हाँ, इकडे बसा मला वसईला वसईला किती पैसे होईल? वो 30 रुपया होएगा, वो हिंदी में बोलते हैं, अभी उतना नहीं आता। ठीक है, अभी लोग प्रयास कर रहे हैं चूँकि ये जो नियम आया इसके तुरंत बाद ही सरकार की तरफ से ये आदेश आया कि उनको सर्टिफिकेशन करना है और आगे उनको अगर रिक्शा परवाना चाहिए यानी उनको अगर बैच लाइसेंस उनका सक्रिय रखना है तो उन्हें मराठी भाषा का ज्ञान होना आवश्यक है। इसको लेकर अब जो आपको दिखाऊं कि ये जो कार्रवाई चल रही है, दिखाइए, आज तमाम उन रिक्शा चालकों को वेरीफाई कर रही है यहाँ के आरटीओ डिपार्टमेंट कर रहा है और जांच के बाद कार्रवाई करने का भी निर्देश दिया गया है। 30 दिन के अंदर ऐसे रिक्शा चालक, ऐसे कैब चालक जिन्होंने इलेक्ट्रॉनिक मीटर बिठाया है गाड़ी में, इलेक्ट्रॉनिक मीटर होल्डर जितने भी रिक्शा चालक, कैब चालक हैं पूरे महाराष्ट्र में, उनको इस पूरे मसले पर एक नोटिस दी जा रही है। इस नोटिस के तहत उनको इंस्ट्रक्शंस दिए जा रहे हैं कि आने वाले 30 दिनों यानी अभी भी 15 अगस्त के बाद 1 महीने तक की उनको मुद्दत मिल रही है, उनको सहूलियत मिल रही है कि वो आगे जाके कार्रवाई जो है उस पर ध्यान दें और आगे उनका लाइसेंसिंग प्रक्रिया या अभी उनकी जो बैचेस वगैरह रेगुलराइज करने की प्रक्रिया जो है उस प्रक्रिया में उनको अपना कंट्रीब्यूशन देना है। सरकार इतना उनके लिए रियायत दे रही है 30 दिनों के लिए। माननीय परिवहन मंत्र्यांनी, सरनाईक साहेबांनी 100 दिवसाचा प्रोग्राम सुरू केलेला होता की मराठी शिका म्हणून। त्यांना जुजबी नॉलेज आलं पाहिजे की कुठं जाता, काय जाता, ह्या लेवलचं नॉलेज आलं पाहिजे। त्यासाठी साहेबांनी 100 दिवसाचा प्रोग्राम 15 ऑगस्टपर्यंत अरेंज केलेला होता। त्यानंतर 15 ऑगस्टनंतर त्यांना सांगण्यात आलं की ज्यांचं मराठीचं नॉलेज नाही आहे किंवा मराठीचं भाषा ज्ञान नाही आहे त्यांच्यासाठी कारवाई चालू करा। त्यानुसार काल परिवहन आयुक्तांनी आदेश काढलेले आहेत की ज्यांचं मराठी जुजबी ज्ञान नाही आहे त्यांच्यासाठी नोटीस द्या। नोटीस दिल्यानंतर त्यांना 30 दिवसाच्या आत
त्या नोटीस घेऊन ते मराठीचं जुजवी ज्ञान हे आलं पाहिजे. 30 दिवसाच्या आत जर आलं नसेल तर ते त्यांना परवाना रद्द होऊ शकतो आणि लायसन्ससुद्धा रद्द होऊ शकतं. त्यासाठी ही जी कारवाई ही नोटीस द्यायची कारवाई आहे. त्यांना सांगण्यात येतं की 30 दिवसाच्या आत अजूनसुद्धा तुम्ही शिकू शकता आणि मराठी ज्ञान घेऊन तुम्ही आपला व्यवसाय करू शकता. आजपर्यंत किती आजपासून कारवाई चालू आहे? किती कारवाई झाली सर आतापर्यंत? सध्या आमचे 6 वायुवेग पथक आहेत. ते एक्झॅक्ट ऑल म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई चालू आहे. नालासोपारा असो, वसई किंवा जिथं जिथं रिक्षा स्टँड आहेत किंवा जिथं जिथं रिक्षा व्यवसाय कॅब परवानाधारक आहेत त्या ठिकाणी त्यावेळी कारवाई चालू आहे. ऑफिसमध्ये सुद्धा चालू आहे. जिथं पासिंग होतं, रिक्षावाले पासिंगला येतात तिथंसुद्धा त्यांचं मराठीचं ज्ञान चेक केलं जात आहे. आणि वायुवेग पथकाद्वारे जिथं लोक भेटतील, कॅबवाले भेटतील किंवा जे रिक्षावाले चालक भेटतील त्यांचं ज्ञानाची तपासणी करून आम्ही त्यांना नोटीस देत आहोत. सरकारकडून जो कारवाई म्हणजे जो शिकवण्याचा जो कार्यक्रम राबवला गेला होता सर, 14 तारखेपर्यंत तो बंद झाला होता. त्या तो परत चालू केलात का? ॲक्च्युली परत चालू होणार आहे. त्यासाठी 30 दिवसाचा पिरियड आहे. त्यांनी ती नोटीस घेऊन RTO ऑफिसमध्ये जावं. RTO ऑफिस आणि मराठी परिषद जी आहे त्यांच्या अनुषंगाने किंवा संयुक्त विद्यमानाने परत 30 दिवसात त्यांना परत मराठीचं जुजवी ज्ञान दिलं जाईल. ॲक्च्युली माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार जे अमराठी भाषिक जे परवानाधारक आहेत, रिक्षा परवानाधारक किंवा मीटर टॅक्सी परवानाधारक आहेत, त्यांना 15 ऑगस्ट 2024पर्यंत त्यांनी मराठी भाषेचं जुजवी ज्ञान घेणं आवश्यक होतं. पण ज्यांनी ते घेतलेलं नाही त्यासाठी आपण एक महिन्याचं त्यांना नोटीस पिरियड देतो आहे. म्हणजे नोटीस इश्यू करतो आहे. त्यामध्ये 1 महिन्याचा पिरियड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते जुजवी ज्ञान जे आवश्यक आहे ते त्यांनी आत्मसात करायचं आहे. आणि आत्मसात केल्यानंतर ते सर्टिफिकेट आपल्या ऑफिसला प्रोड्यूस करायचं आहे किंवा त्यांच्याजवळ ठेवायचं आहे. आणि ते जर केलं नाही त्यांनी 1 महिन्यात तर त्यांचं जे परवाना आहे, बॅज आहे, तो 3 महिन्यासाठी सस्पेंड होणार आहे. आणि जर त्या 3 महिन्याच्या नंतरही त्यांनी ते केलं नाही, 3 महिन्याच्या मध्ये केलं नाही, तर त्यांचा जो बॅज आहे तो कायमस्वरूपी सस्पेंड केला जाणार आहे. ठीक सर, तुमचं काय आव्हान राहील लोकांची? मी माननीय परिवहन आयुक्त कार्यालय व प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई यांच्या वतीने मी सर्व जे मराठी भाषिक आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन मराठी साहित्य परिषद आपल्या आहेत, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई महाराष्ट्र साहित्य मंडळ आहे, इथे जाऊन त्यांनी ते प्रशिक्षण घ्यावं आणि लवकरात लवकर ते सर्टिफिकेट. पाल कुमार पाल. हाँ, क्या नाम है? बोलिए सर, जैसे कि अगर पैसेंजर भी बात करेंगे हम लोग से मराठी में तो हम लोग थोड़ा बात करें सीख जाएंगे मराठी में. वो आके पहले से हिंदी में बोलते हैं. आप बोलो पैसेंजर्स को, हमारे पास जब आओ तो आप हमसे मराठी में. मैं बोलता हूँ तो बोलेंगे चलो बैठो चलो. कोई मराठी बोलता ही नहीं है. अगर वो लोग बोले तो हम लोग खुद बोलने सीख जाएंगे, बिना पढ़े लिखे उससे सीख जाएंगे, कुछ आता रहेगा तो. मुझे लगता है ये कैंपेन के बाद लोग बोलना चालू करेंगे, मुझे लगता है ना. जी सर. ठीक है. बोलो, आपको नोटिस मिल गई? सीखोगे अभी? सीखेंगे, क्यों नहीं सीख पाएंगे? कोशिश सीखे नहीं थे अभी तक? नहीं 3 महीने नहीं सीख पाए. कहीं मेरी जबान भी नहीं लौटती, इसलिए मैं कोशिश भी मुझे नहीं लगता किया. है आप लोगों को ऐसा लग रहा था कि सरकार कुछ बाद में छोड़ देगी, ऐसा ऐसा कुछ नहीं ऐसा कुछ नहीं. सीखना तो है, क्या करोगे? ऑटो रिक्शा चलाना है, महाराष्ट्र में अपनी नौकरी करना है तो सीखना है. थोड़ा बहुत आती कि नहीं आती? थोड़ी बहुत तो आती है. बोलने की खाली समझने. समझना आती है. समझ तो लेते हैं लेकिन बोलना नहीं आती. जबान लौटती नहीं है जल्दी. किताब संभालना पड़ेगा, पढ़ाई करना पड़ेगा. पढ़ाई तो नहीं कर पाएंगे. पढ़ाई नहीं कर पाएंगे, क्या करें? ये उम्र में कहाँ सीखेंगे सर. आपको नोटिस मिली है? नोटिस दिया साहब ने आपको? हाँ सर. हाँ. अच्छा, तो अभी तक सीख नहीं पाए थे आप? नहीं, मैं गांव था, अभी सीख नहीं पाया था. गाँव गए थे? आता है, टूटा फूटा बोलने आता है लेकिन पूरा नहीं आता. अगर कोई कस्टमर आ जाए मराठी में सिर्फ बात करे तो कैसे करोगे? कोई भी कस्टमर आएगा तो मराठी में बात कर सकते हैं. आप लोग कर सकते हैं ना. मैं कर सकता हूँ, बाकी का नहीं बता सकता हूँ. कसला मला सांगा. मला वसई जायचं, वसईला जायचं. या बसा आणि चला कुठे वसईला वेस्ट जायला जायचं आहे, मी घेऊन जाणार तुम्हाला. किती पैसे होईल? जेवढे भाडे असेल 40 रुपये 30 रुपये. मीटर नाही जात आहे की मीटर चालू नाही आपल्याकडे, शेअरिंग मध्ये जातं सर्व. मीटर तर चालू केलंय. मीटर चालू केलं पण ते सांगितलं नाही ना आम्हाला. शेअरिंग वर चालायला त्यांना सांगितलं. माहिती नाही मीटर चालू आहे यांच्याकडे.
चालू है फूट देगा मीटर से, अगर चालू करोगे आप पैसेंजर को नहीं फूट देगा वो, क्योंकि पैसेंजर को अगर इधर से मीटर अरे थांबणार तू, बोल ना तू, सर सांग मग नीट. मी काय म्हणतो, पॅसेंजरला कसं आहे, आम्ही जर मीटर टाकलं, भाऊ आपलं नाव सांगा. माझं नाव अक्षय मारुती गावंडे. गावंडे साहेब बोला. तर मी काय म्हणतो, पॅसेंजरला आम्ही इथून जर बसवलं तर मीटर टाकलं तर मीटर आमचं 200 रुपये पडणार तिथं, तर पॅसेंजर नाही देऊ शकत. म्हणजे वसई विरारला राहणारे जेवढे पॅसेंजर त्यांना परवडत नाही, त्याला नाही पुरत, त्यांना आहे ना मीटर नाही पुरत, त्याला शेअरिंग पुरवते. तिची काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जायला तयार आहात का तुम्ही लोक? आम्ही लोक शेअरिंग नाही, मीटरनं कोणीच बसत नाही, आमच्याकडे बसत नाही अजिबात. कस्टमर आणि आम्ही दुसरी गोष्ट कधी आला तर सर येतच नाही हो, बाहेर एखादा तरी येईल, पण तो नाही बसणार, त्याला माहित आहे मीटर जास्त पडतं म्हणून. काही या लोकांना 10,000 पगार असतो, हे लोक काय करतील, 10-12,000 रुपयात नाही आम्हाला पगार देईल, काही लोक जातील, तुम्ही सांगा काय करणार. आणि दुसरी गोष्ट, यांना आमचे 4 पॅसेंजर होते ते कमी केले, आता 3 पॅसेंजर आम्हाला कसं पुरणार. 30 रुपये भाडं आहे आमचं. आणि CNG वाढी, CNG 85 रुपये किलो झाली, काय करणार आम्ही. आता आमचं पण कोणतरी बघा ना, भाडे वाढवावे लागेल का? भाडे वाढवा लागेल, पण म्हणजे पॅसेंजर पण पोडलं पाहिजे असं करा काहीतरी. यानं बाबा यानं समोर बोल ना, काय तू पण ये ना समोर बोल ना. सचिन मोहन चव्हाण. आता कसं आहे ना, सचिन मोहन चव्हाण, आता कसं आहे, इकडनं आपली 30 रुपये सीट आहे शेअरिंग, ठीक आहे. तर पहिला आम्ही 4 म्हणजे न्यायचो, लिगल नव्हता ते, तरी पण आम्ही म्हणजे न्यायचो. तर आता फाईन जास्त झाल्यात म्हणून आता 3च सीट नेतो आम्ही. तर पहिला आमचे व्हायचे 120 रुपये, तर त्या हिशोबाने आता 90 रुपयेच होत आहेत. आणि CNGचा पण भाव वाढलेला आहे. आणि राहिली ती गोष्ट मीटरची आहे. जर सर इकडनं मीटर चालू केला ना, स्टार्टिंग मीटर आहे आपला 26 रुपये, त्याच्यानंतर पर किलोमीटर पडतो 17 रुपये. तर इकडनं स्टेशन आपला 9-10 किलोमीटर आहे, तर 17 रुपयेनीच पकडा. 170 रुपये एक पॅसेंजर देणार आहे का? जो 30 रुपयामध्ये पोहोचतोय तो 170 देणार आहे का? तर ती सर्व प्रॉब्लेम आहेत सर, जर लवकरात लवकर सॉल्व्ह झाले तर चांगली गोष्ट आहे. बाकी तर आम्हाला काय अडीअडचणी अजून तर आल्या नाहीत, फक्त आपला रस्ता एवढा खराब आहे, बाकी काय नाही. हा, रस्ता खराब आहे तो बोल. रस्ता तर एकदम, रस्ता तर पूर्ण संपला आहे सर. त्याच्या करताना गाडीमध्ये पण प्रॉब्लेम येतो, गाडीमध्ये खर्च येते, ते सर्व आम्ही करतोय, पण ते रस्त्यावर पण जरा लक्ष दिला तर चांगली गोष्ट होईल. आणि जर 3 सीट अलाउड आहेत, जर परमिशन 3 सीटचीच आहे, तर आम्ही तर हीच मागणी करू की थोडेफार भाडं वाढवा, आणि अशा प्रकारे वाढवा की ते सर्वांना परवडला पाहिजे. कारण की कोण 300 रुपयेमधला कामाला आहे इकडे, जास्त तर आपल्या इकडे फॅक्टरीज आहेत, कोण 300नी कामाला आहे, कोण 400नी कामाला आहे, कोणाला लाख आहे, कोणाला 50 आहे. हां, तर मग त्याप्रमाणे वाढवा की रिक्षावाल्याला पण परवडला पाहिजे, पॅसेंजरला पण परवडला पाहिजे. असं ना की एकदमच भाडा वाढ झाली पाहिजे म्हणजे पॅसेंजरांचा नुकसान, तसा नको. सर्वांना इक्वल ठेवा, बस, बाकी काय नाही. लोक आमच्या गाडीच्या चाब्या काय करतात, पॅसेंजर भरताना स्टेशनला, आम्ही स्टेशनला जेव्हा आम्ही गाडी लावतो ना, तर चाबी हवालदार येऊन चाबी आमच्या गाडीचे काढतो. हा, स्टेशनवर म्हणजे आम्ही गाडी धंदा करायचा का नाही करायचा ते सांगा ना. लाईन नाही, आमची जागा नाही, आम्हाला जागा तर द्या ना, निदान आम्हाला जागा पण नाही. आणि दुसरी गोष्ट, मी काल गाडी आता वालवीला पॅसेंजर गाडीमध्ये उतरवला, तर फक्त एक पॅसेंजर आला आणि बसला आणि तो उतरला, फक्त गाडीमध्ये साईडली होती, त्यानंतर मला 500 फाईन मारली. का मारली हे माझ्या हाय, पण 500 रुपये फाईन म्हणजे तुमचे म्हणजे जास्त पण असतं आम्हाला पॅसेंजरचा नाही, तेवढाच आम्हाला हा ट्रॅफिक हवालदाराचा आहे, एवढं आम्हाला पर्सन. अरे पण आमच्याकडे ओके आहे ना, मेन आमचं लायसन आहे, परमिट सगळं आहे, मग आम्हाला काय तुम्ही त्रास देता. सर माझी गाडी हवं तुम्हाला दाखवतो, मी हे पण दाखवतो. अरे सर विषय काय राहू द्या, काय आम्ही खोटं बोलतो का? म्हणजे आमचं म्हणजे गलत, आम्ही गलत नाही केलं, फाईन काय मारली आम्हाला काल 500 रुपये, आम्ही 10-20 रुपये जमा करतो. मग पॅसेंजर गाडीमधून खाली उतरला,